पुणे ग्रामीण युनिटमधील दौंड उपविभागातील दौंड पोलीस स्टेशन या ठिकाणी जे गेल्या वर्षभरापासून माननीय SP श्री संदीप गिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या इकडं प्रतिबंधात्मक कारवायांची मोहीम सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रतिबंधात्मक कारवाया ह्या दौंड पोलीस स्टेशनच्या माध्यमातून झालेल्या आहेत. MPDA महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ऍक्टिव्हिटी या अन्वये ज्या लोकांचं डिटेन्शन करणं अपेक्षित आहे, जे निर्डावलेले गुन्हेगार आहेत, त्याच्यामध्ये एक MPDA प्रस्ताव मंजूर झालेला आहे. 2 अजून MPDA प्रस्ताव त्या ठिकाणी मंजुरीसाठी गेलेले आहेत. तेही येत्या काही दिवसात मंजूर होऊन येतील अशी अपेक्षा आहे. याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 म्हणजे जे टोळी करून गुन्हे करणारे जे इसम आहेत, अशा टोळ्यांना तडीपार करण्याच्या अनुषंगानं 3 प्रस्ताव त्या ठिकाणी गेलेले होते. ते 3 व्यक्ती जे आहेत, ते 3ही व्यक्ती जे टोळी बनवून त्या ठिकाणी स्वतःचा आर्थिक फायदा मिळवण्यासाठी कत्तली करणे, त्या ठिकाणी गायींची वाहतूक करणे, गुरांची वाहतूक करणे, त्या अनुषंगाने कत्तलखाना चालवणे, अशा पद्धतीचं जे कृत्य करणारे व्यक्ती होते त्यांना तडीपार करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगानं कायदेशीर पूर्ण प्रोसेस कंप्लीट करून त्यांना त्या ठिकाणी तडीपार करण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त कलम 56 महाराष्ट्र पोलीस अधिनियम नुसार एक व्यक्तीस तडीपार करण्यात आलेला आहे. 2 जणांवरती अजून प्रस्तावित आहेत. तेही प्रस्ताव येत्या काही दिवसामध्ये आपण मंजूर करून घेणार आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे चॅप्टर केसेस आहेत, ज्याच्यामध्ये आपण जे नवीन किंवा जे काही जे PT ऑफेन्सेस असतात, त्या अनुषंगाने किंवा 1 वेळ 2 वेळ गुन्हा करणारे जे व्यक्ती आहेत, अशा व्यक्तींवरती आपण BNSS कलम 126 ते 129 यामध्ये आपण प्रतिबंधात्मक कारवाया करत असतो. आणि त्या प्रतिबंधात्मक कारवाया दौंड पोलीस स्टेशनने 368 इसमांवरती त्या ठिकाणी फायनल बॉन्ड आणि इंटरिम बॉन्डच्या माध्यमातून करून घेतलेले आहेत. आणि भविष्यात जर या आरोपितांनी जर पुन्हा गुन्हा केल्यास ते बॉन्ड ब्रीच करून त्यांच्यावरती आर्थिक भूर्दंड लादणे किंवा त्यांना जेल पास करणे, अदरवाईज त्यांना नवीन गुन्हा केल्याबद्दल जी कठोरातली प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन, ज्यामध्ये MPDA असेल, तडीपारी असेल, अंडर 55 आणि 56 याही प्रस्तावित होतील. याच्या व्यतिरिक्त नवीन कायद्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं कलम 111 आणि 112 BNS याच्या अनुषंगानेही 3 प्रस्ताव या ठिकाणी माझ्याकडे आलेले आहेत. अशा पद्धतीनं दौंड पोलीस स्टेशनने चांगल्या पद्धतीनं प्रतिबंधात्मक कारवाया केलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त दौंड पोलीस स्टेशनने एक MCOC किंवा मोका च्या अनुषंगानं जी टोळी दौंड आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सक्रिय होती, जी मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी ऑफेन्सेस किंवा मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करण्यामध्ये सराईत असणारे जे इसम आहेत, त्याच्या अनुषंगानं एक मोकाचीही कारवाई त्या ठिकाणी प्रस्ताव मंजुरी करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीनं दौंड पोलीस स्टेशनच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनची कारवाया झालेल्या आहेत. आणि इथून पुढेही हाच टेम्पो जे गुन्हेगार आहेत त्यांच्या विरुद्ध कंटिन्यू करण्यात येईल. याच्यामध्ये धार्मिक भावना भडकवणारे गुन्हेगार असतील, रात्री लपून छपून फिरणारे असतील, किरकोळ भांडण करणारे असतील किंवा 2 किंवा अधिक गुन्हे करणारे व्यक्ती असतील, अशा सर्वांवरती त्या ठिकाणी आपण प्रतिबंधात्मक कारवाया करत आहोत. आणि इथून पुढेही कुणी अशा पद्धतीनं जर गुन्हे करत असेल तर त्यांच्यावरती प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्यावरती जास्तीत जास्त कडक कायदेशीर कारवाई करणं ही आमची प्राथमिकता राहणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त माझं एवढंच सांगणं आहे की पोलिसांकडून एवढंच सांगणं आहे की त्यामुळं सर्व जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे किंवा ज्यांना गुन्हेगारीबद्दल आकर्षण असणारे जे काही युवक आहेत किंवा जे व्यक्ती आहेत, त्यांनी गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्ये न येता त्या ठिकाणी
चांगलं नागरिक म्हणून त्या ठिकाणी काम करणं अपेक्षित आहे. कारण गुन्हेगारी क्षेत्रातल्या व्यक्तींवरती आता नवीन जे काही कायदे आहेत, नवीन ज्या काही प्रतिबंधात्मक उपाययोजना आहेत, त्याच्या अनुषंगानं खूप प्रभावी कायदेशीर कारवाई होऊन जाते आणि त्यामुळं लोकांना त्या ठिकाणी लोकांचे जे गुन्हेगारी करणाऱ्या लोकांचे जे आहे, त्यांची लाईफ ही एक प्रकारे डिस्ट्रॉय होऊन जाते. त्यामुळे अशा पद्धतीचं गुन्हेगारी कृत्य हे करू नये आणि केल्यास पोलीस प्रशासन त्यासाठी सज्ज आहे. एवढं मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो. थँक यू.